जय जय राम। ओम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय जय राम। ओम श्री राम जय 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 राम। ओम श्री राम जय 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 राम। 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 श्री राम जय जय राम। पुंडलिकावती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। मनाला सुद्धा बघत होती बरं का, तोंड हलेलं होतं. श्री गणेशाय माधुरी सरस्वती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ विश्वक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोतावत्ता तुझी तू देवा श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः. पुंडलिकावती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. किती जण आहेत त्यात वाचक? तिघी ती दोन म्हणजे गायकवाड दुकान 50 वगैरे 50 वगैरे घ्या. 5 जण 50 50 घ्या. जायचं काय संग करा ती सांग बाई. श्री गणेशाय नमः. जवळ राहिली तर काय करील श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. अतिकाय तो अतिरथी सौमित्र केवळ अपजाती. तेणे त्यासी बडी लक्षिती वानर गर्जती हरे नामे. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. असणारा त्या ठिकाणी म्हणली गर्जना करत आतुरवळी असणारा अतिकाया त्या ठिकाणी आलेला होता आणि युद्ध करत असताना लक्ष्मणजीच्या हातून असणाऱ्या बाणातून म्हणजे असणाऱ्या अतिकायाचा अंत त्या ठिकाणी केला. अतिकाया संपला गेला. राजा रावणाकडे बघता बघता असणारी बातमी त्या ठिकाणी गेली. राजा रावण असणारा आणि दुःखी म्हणजे झाला. जैसी प्रफुल्लिता पद्मकमळे तैसी वानरांची मुखकमळे. स्वानंदे शोभती प्रांजळे अतिकाय बळे मारली. मग त्या ठिकाणी अतिकाया मारला गेला आणि त्याच वेळेस असणाऱ्या वानर मंडळीला अतिशय आनंद झाला. ज्याला बिहून वानर त्या ठिकाणी म्हणजे भीत होती तीच वानर असणारा अतिकाया लक्ष्मणाच्या हातून त्या ठिकाणी संपला गेला. याचा आनंद वानर मंडळी त्या ठिकाणी करू लागली. कशी वानराची अवस्था ग्रंथ करते सांगू लागलेली आहे. असणाऱ्या कमळाचं फुल असावं सकाळच्या प्रहरी सूर्याचा प्रकाश पडल्याबरोबर जशी असणारी म्हणजे मिटलेलं कमळ त्या ठिकाणी प्रफुल्लित होतं, तेजस्वी त्या ठिकाणी दिसतं, तसं प्रत्येक वानराचा अतिकाया संपल्याबरोबर चेहरा प्रफुल्लित त्या ठिकाणी झालेला आहे. आनंदानं रामनामाचा गजर करत
वानर मंडळे आणि म्हणजे नाचू लागलेले आहेत. अति काय तो तिरथी लक्ष्मण मारिला अपजाती ते देखोनी श्री रघुपती सौमित्र पूजित स्वानंदे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे आतुरबळी असणारा अति काय आहे, एवढं बलहाटी असणारा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं वरदान प्राप्त असणारा अति काय आहे त्या ठिकाणी. पण त्या अतिकायाला असणाऱ्या लक्ष्मणाने त्या ठिकाणी संपवलं गेलं. अतिकाय असणाऱ्या लक्ष्मणाच्या हातून त्या ठिकाणी संपला गेला. प्रभू रामचंद्रालाही आनंद त्या ठिकाणी झाला. लक्ष्मणजीला बोलावलं गेलं आणि अखिलोपटी ब्रह्मांडाचा नायक असणारे प्रभू रामचंद्र शेषाचा अवतार असणाऱ्या लक्ष्मणजीचं मनोभावे असणारं पूजन त्या ठिकाणी करू लागले. स्वर्गी गर्जती सुरवारा नामे गर्जती वानरा ऋषी करीती जय जयकारा विजय सौमित्र संग्रामी. मग अतिकाय संपला याचा आनंद त्या ठिकाणी कुणाला झालेला नाही. स्वर्गाच्या ठिकाणी 33 कोटी देव आहेत, त्या देवालाही आनंद त्या ठिकाणी झाला. जे असणाऱ्या पृथ्वी तलावर ऋषी तपी जपी आहेत यांनाही असणारा अतिकाय असणारा संपल्याचा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. सर्व असणाऱ्या देवताला असणाऱ्या ऋषी मंडळीला मानव जनाला असणारा अतिकाय संपला याचा आनंद त्या ठिकाणी होऊ लागला. रणी मारिता राक्षस बारा शेष उरले निशाचरा बेणे ठाकुरा लंकापुर सांगती सत्वर लंकेशा. मग असणारा मुख्य रथ असणारा त्या ठिकाणी म्हणजे विरती असणारा म्हणजे त्या ठिकाणी रथावर बसून आलेला असणारा अतिकाय ह्या संपला गेला. काही राक्षस मारली गेली आणि जी काही शिल्लक राहिलेली राक्षस होती ती धावत पळत कणत फुटत असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी राजा रावणाकडे गेली. रडत पडत कुंठत घाई आले जर्जरित एवढिया सभ्यात वृत्तांत सांगत लंकेशा. मग शिल्लक राहिलेली राक्षस रडू लागलेली आहे. कुणाचं असणारं कंबरनं मोडलेलं आहे, कुणाचं पाय त्या ठिकाणी मोडलेलं आहे, कुणाला वेदना त्या ठिकाणी होऊ लागलेली आहे. अशा अवस्थेत रडत पडत कुंठत असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी गेलेली आहे. ज्या असणाऱ्या सभेच्या ठिकाणी राजा रावण सभा घेऊ लागलेला आहे त्या सभेच्या ठिकाणी रडत कुंठत राक्षस पोहोचले. मागील वीरांच्या कथा तू ऐकिल्या लंकनाथा अतिकाय मारिला मध्ये कथा सौमित्रे. आणि राजा रावणाच्या सभेत त्या ठिकाणी ही राक्षस गेली. सांगू लागली, हे राजा रावणा, म्हणजे आजपर्यंत जी वीर म्हणजे त्या ठिकाणी रणभूमीवर गेले आपलं असणारं अस्तित्व म्हणजे वानराच्या पुढे त्या ठिकाणी संपवून आलेले आहे. जशी त्यांची वार्ता म्हणजे पुन्हा म्हणजे ऐकायला त्या ठिकाणी मिळाली नाही तसंच म्हणजे आज मी म्हणजे असणारा जो अतिकाया तुमचा असणारा मुलगा पाठीला होता तो वीर रणभूमीच्या ठिकाणी लक्ष्मणजीने म्हणजे मारला गेला. त्याचा काटा काढला राजा रावणा. अतिकाय मारिला सौमित्रे हे कोणी लंकेश्वरे अति दुःखी दुःखवारे काय उत्तर बोलत. मग त्या ठिकाणी राजा रावणाला सांगितलं तुमचा असणारा मुलगा अतिकाय मुख्य दोरा त्या ठिकाणी लक्ष्मणजीने मारली गेली. ही बातमी ऐकल्याबरोबर राजा रावणाला त्या ठिकाणी अतीव दुःख त्या ठिकाणी होऊ लागलं. पोटचं असणारं संतान त्या ठिकाणी संपलं गेलं याचं दुःख त्या ठिकाणी झालं. आणि दुःख झाल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी राजा रावण राक्षसांना काय त्या ठिकाणी बोलू लागला. मागिले दुःख आठवणा स्वयंवादे रावण समस्त वीर रण प्रवीण मारिले स्वजन संग्रामी. मग त्या ठिकाणी राजा रावण मागचं दुःख त्या ठिकाणी आठवू लागला. म्हणू लागला, आतुरबळी असणारी वानर आहेत, आतुरबळी असणारे राम लक्ष्मण आहे. माझ्या एवढे बलाढ्य असणारी पोरं त्या ठिकाणी होती. सेनावती प्रजावती प्रधान त्या ठिकाणी होत. पण बलाढ्य ही असणारी वानरसेना आहे, आतुरबळी आहे, ज्याच्या बलाचं अंगमान त्या ठिकाणी मोजता येत नाही, अंगमानाची बराबरी करता येत नाही. एवढे श्रेष्ठ वानर मंडळ आहे त्या ठिकाणी. आणि माझं सर्व राक्षस सैन्य आज संपवलं गेलं याचं दुःख राजा रावणाला होऊ लागलं. कंपन अकंपन प्रस्थ दूर कुंभकर्ण सहोदर महोदर महापार्श्व. कुणा कुणाचं दुःख त्या ठिकाणी सांगू. माझा असणारा महोदर मारला, महापार्श्व मारला, कंपन त्या ठिकाणी मारला गेला, कुंभकर्ण मारला गेला. एवढंच नाही, जे थोर असणाऱ्या प्रहस्तासारखे प्रधान त्या ठिकाणी होते यांचाही काटा काढला.
आणि शेवटी माझ्या मुलाच्या मुळावर त्या ठिकाणी वानर मंडळी उठली गेली. माझी कुमारा महावीरा जलचा धाक सुरा जे नटपती इंद्राजी अमरा त्या महाशिवरा मारिले. अहो माझा मुलगा काय बलहाटी त्या ठिकाणी होता, ज्यानं त्रैलोक्याला धाक त्या ठिकाणी लावला, ज्यानं 33 कोटी देवाला असणारा त्या ठिकाणी धाक लावला गेला, असणाऱ्या सूर असुर यांच्यामध्ये प्रवीण असणारा माझा मुलगा त्या ठिकाणी होता. ब्रह्मदेवाचं वरदान त्या ठिकाणी माझ्या अतिकायाला होतं, पण तो अतिकाय या ठिकाणी संपवला गेला. आता मी काय करू म्हणून राजा रावण दुःख करू लागलेला आहे. देवांतकाने त्रिशिरा मारिले नरांतक वीरा आक्रंदाता हृदयाद्वारा दशशिरा अति दुःख. काय करू, असणारा महोदर मारला, महापार्श्व मारला, त्रिशरा मारला, त्या ठिकाणी देवांतक मारला, नरांतक त्या ठिकाणी संपवला गेला. किती किती जणांचं दुःख मी आता सहन त्या ठिकाणी करू म्हणून राजा रावण दुःख करू लागलेला आहे. परवशाचा कुंभकर्ण कुमार मारिले प्रधान आता त्या रामाशिरना करेल कोण संग्रामी. काय करू, माझा असणारा भाऊ कुंभकर्ण 6 महिने झोपीत होता, त्याला नाही ते खायला घातलं, उठवलं झोपीतून, सहकार्य करील, भावाच्या कैवारासाठी धावत येईल म्हणून मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं. माझ्या कैवारासाठी माझा भाऊ कुंभकर्ण त्या ठिकाणी गेला, त्या कुंभकर्णालाही त्या ठिकाणी संपवलं गेलं. त्याच्यावरच माझा असणारा विश्वास होता, त्याच्यावरच माझा असणारा भरोसा त्या ठिकाणी होता, पण त्या कुंभकर्णाचा सुद्धा काटा त्या ठिकाणी काढला. माझ्या वंशात कुणाला सुद्धा शिल्लक त्या ठिकाणी ठेवलं नाही, म्हणून माझा असणारा पाठीराखा म्हणून मला असणारा आधार देण्यासाठी आता कोण म्हणजे रणभूमीवर त्या ठिकाणी जाईल. राजा रावण दुःख करू लागलेला आहे. मिळविले दळा श्रीरामे आश्वासिले सकळ वानरी करणे रणकल्लोळा धुराची प्रबळ मारिल्या. काय करावं, असणारा प्रभू रामचंद्र अतिशय श्रेष्ठ आहे, सर्व वानराचा पाठीराखा असणारा राम आहे, असणाऱ्या वानराचा करता कविता असणारा राम आहे. ह्या रामानीच सर्व असणारं सैन्य त्या ठिकाणी जमा केलं, आपलंच त्या ठिकाणी केलं, सगळ्याला आश्वासित त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या राक्षसाचा काटा त्या रामानं त्या ठिकाणी काढला गेला. आमच्यावर मीचे आघात सांगावया विभीषण तेथ तेने मांडला कुळक्षयार्थ अतिकाय घात तेने केला. अहो एवढा असणारा त्या ठिकाणी राक्षस कुळाचा घात हा राम करू शकत नाही, पण त्याच रामाला असणारा त्या ठिकाणी भिडला गेला. तो आपलाच असणारा घरभेदी असणारा विभीषण आहे. त्या विभीषणाला आमची सगळी खुळी मुळी त्या ठिकाणी माहिती आहे, आमचा असणारा सर्व काही विभीषणजीला त्या ठिकाणी माहिती आहे, म्हणून आमच्या विषयी सगळी माहिती विभीषणानं रामाला त्या ठिकाणी दिली आणि म्हणजे रामाच्या हातून राक्षस कुळीचा अंत त्या ठिकाणी केला गेला. ब्रह्मास्त्रे अतिकाय मरणा हे वरून सांगे विभीषण तेने संग्रामी लक्ष्मण झाला संपूर्ण आणि विजयी. मग म्हणली त्या राम लक्ष्मणाला काय माहिती होतं, माझ्या असणाऱ्या अतिकायाला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, दुसरं कुणाच्याही हातून त्या ठिकाणी यक्ष गण गंधर्व किन्नर आदी मानव असणारे देव आणि राक्षस यांच्या हातून मरण नाही, अतिकायाला मरण आहे, ते फक्त ब्रह्मास्त्रानंच मरण आहे. हे काय कोणाला त्या ठिकाणी माहिती नव्हतं, हे फक्त माझा असणारा भाऊ विभीषण याला माहिती होतं. त्या विभीषणजीनंच असणाऱ्या अतिकायाचं मरण त्या रामाला लक्ष्मणाला त्या ठिकाणी सांगितलं गेलं, माझ्या असणाऱ्या अतिकायाचा घात त्या ठिकाणी केला. श्रीरामाने लक्ष्मणा अंगद सुग्रीवा हनुमान जाना यासी कोणा करील रणा रणे रावण आक्रोशे. मग म्हणली एवढा श्रेष्ठ बलवान असणारा त्या ठिकाणी वानर मंडळीचा असणारा सेनापती हनुमंतराय आहे, असणारा जगाचा करता करविता प्रभू रामचंद्र आहे आणि त्यांचाच असणारा सेवक शेषाचा अवतार असणारा लक्ष्मण आहे. त्या ठिकाणी आता म्हणजे सगळ्याचा काटा त्या ठिकाणी काढला, मागचा असणारा पाठचा ठेवला नाही, पोटचा त्या ठिकाणी ठेवला नाही. आता त्या राम लक्ष्मणाचा काटा कोण त्या ठिकाणी काढेल म्हणून उक्साउक्षी राजा रावण त्या ठिकाणी तोंड बडवून रडू लागलेला आहे. कोणी रावणाचे रुदना इंद्रजिताला धावण आपला पुरुषार्थापणा बोले गर्जना ते ऐका. मग एवढा राजा रावण छाती बडवून रडू लागला, तोंड बडवून रडू लागला, जमिनीवर लुळू लागला, दुःख करू लागला
असणाऱ्या त्या ठिकाणी एक थोरला मुलगा असणारा इंद्रजित त्या ठिकाणी राहिलेला आहे मारायचा. म्हणून धावतच बापाचं सांत्वन करण्यासाठी राजा रावणाकडे त्या ठिकाणी आला आणि आपल्या अंगात काय ताकद आहे, कशी असणारी वानर सेना त्या ठिकाणी मारीन, राम लक्ष्मणाला कसं मारीन, ही स्वतःची प्रौढी, स्वतःची अंगवण, स्वतःच्या मुखातून राजा रावण असणारा म्हणले इंद्रजित राजा रावणाला सांगू लागलेला आहे. इंद्रजिता जिता सता तुझं दुःख कोणाला कळता, राम लक्ष्मणाच्या करीन गाता आणि समजता वानरा. आपल्या बापाचं दुःख पाहिल्यानंतर इंद्रजित राजा रावणाकडे धावत आला आणि सांगू लागला, राजा रावणा, हे बापा, एवढं दुःख करायला काय झालं म्हणजे तुझा असणारा म्हणजे त्या ठिकाणी पोटी जन्माला घेऊन काय म्हणजे या देहाचा उपयोग आहे. त्या ठिकाणी एवढा श्रेष्ठ इंद्राला म्हणजे त्या ठिकाणी गांजलेला एवढा इंद्रजित म्हणजे या ठिकाणी असताना म्हणजे राजा रावणा, तुला काय म्हणजे दुःख करण्याची गरज आहे. तू राजा सर्वार्थी प्रबळ, दुःख शोकाचा नवे काळ, आजी माझे आहे बळ, रणकल्लोळ संग्रामी. म्हणून इंद्रजित सांगू लागला, राजा रावणा, तुम्ही असणाऱ्या त्रैलोक्याचं राज्य करणारे रावण आहात, लंकेचा राजा दिसायच्या ठिकाणी, आणि म्हणजे ही राजानं म्हणजे रडत पडत बसणं ही शोभताय का त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे एवढं धैर्यशील वीरशील असणाऱ्या राजा रावणा तुम्ही आहात त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे अजून मी जिवंत आहे, म्हणजे तुम्ही काही एक दुःख करण्याची गरज नाही, इंद्रजित सांगू लागलेला आहे. सुटल्या माझे निर्वाण बाण, सर्वांग बाणी किरण, मानिना राम लक्ष्मण प्रतिज्ञा प्रमाण हे माझी. राजा रावणा तुमच्या समोर शपथपूर्वक प्रतिज्ञापूर्वक त्या ठिकाणी सांगतोय, माझ्या असणाऱ्या धनुष्यातून एकच बाण त्या ठिकाणी सोडला तर त्या बाणाच्या पुढे तग धरण्याचं सामर्थ्य त्या राम लक्ष्मणाच्या अंगी त्या ठिकाणी असणार नाही. त्यांचं काय बळ माझ्या बाणाच्या पुढे त्या ठिकाणी चालणार नाही. एकाच बाणानं राम लक्ष्मणाचा घात त्या ठिकाणी करेल. तुम्ही फक्त धीर सोडू नका राजा रावणा. वानरे काय बापुडी, बाणी विंदोणी निर्वडी, पाणी ना कपिंची कोडी, रणधांदडी संग्रामी. तरी एकदा अनुभव घेतलेला इंद्रजित आहे, तरी मी बापाचं असणारं सांत्वन करण्यासाठी बापापुढे आपली प्रौढी त्या ठिकाणी गाजू लागलेला आहे. असणाऱ्या पिताश्री म्हणजे ती असणारी वानर एक किरकोळ आहे ती म्हणजे त्या ठिकाणी माझ्या पुढे त्या वानराच्या अंगात काय सामर्थ्य काय ताकद म्हणजे त्या ठिकाणी राहणार नाही. एका घटकी सिरी म्हणजे असणाऱ्या सगळ्या वानराचा असणारा काटा म्हणजे त्या ठिकाणी काढेल आणि तुम्ही त्या वानराविषयीचं दुःख राजा रावणा तुम्ही करू नका, इंद्रजित सांगू लागलेला आहे. ऐसी बोलणी अंगवना घेऊन आज्ञापन, करुण रावणासी नमना रथारोहण त्याने केले. मग एवढ्या राजा रावणाला आश्वासित असणाऱ्या इंद्रजितानं त्या ठिकाणी केलं, धीर दिलं, राजा रावणाचं सांत्वन त्या ठिकाणी केलं, बापाला साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला आणि राजा रावणाला आज्ञा मागितली, स्वामी म्हणजे तुम्ही दुःख करत बसू नका, मीच आता युद्धभूमीवर जातो, त्या राम लक्ष्मणा सहित सर्व वानरांचा काटा काढतो असा शब्द त्या ठिकाणी दिला. राजा रावणाचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेतला आणि रणभूमीकडे जाण्यासाठी इंद्रजित उतावीळ झाला. रती झुंपणी माखर, वरी बैसला निशाचर, ध्वज पताका छत्र चामर, शस्त्र संभार संयोगे. मग लगेच असणाऱ्या सारथ्याला सांगून रथ आणला गेला. त्या रथाला असणारं खर म्हणजे गाढवं त्या ठिकाणी झोपली गेली. रथामध्ये असणारा इंद्रजित त्या ठिकाणी बसला गेला. रथाचा श्रृंगार केला आणि कसा इंद्रजित रणभूमीकडे जाऊ लागला. वायू वेगे अत्यद्भुत सबळ संजोगवणी रथ, इंद्रजिता बैसोनी तेथ निघाला गरजत संग्राम. लगेच असणाऱ्या रथामध्ये इंद्रजित आरूढ झाला. डोक्यावर असणारा मुकुट घातलेला, छत्र चामरा त्या ठिकाणी ढळू लागलेले आहेत. गाढवा असणाऱ्या रथाला त्या ठिकाणी झोपलेले आहेत आणि राजा रावणची जय म्हणून रणभूमीकडे इंद्रजित निघू लागला. रथी बैसला देख समाधी सुखावून अधिक, संग्रामी जयाचे वाडे सुख त्याने सम्मुख युद्धाला. ज्या रथावर बसल्यानंतर सुख वाटतं, समाधी सुखापेक्षा असा रथ. जे रथी बैसला देख समाधी सुखावून अधिक, संग्रामी जयाचे वाडे सुख त्याने सम्मुख युद्धाला.
मग त्या ठिकाणी इंद्रजित ज्या रथामध्ये आरूढ झालेला आहे तो रथ कसा आहे त्या ठिकाणी ज्या वेळेस भगवंत प्राप्तीसाठी समाधी सुख म्हणजे असणारा साधक म्हणजे समाधी अवस्थेत त्या ठिकाणी जातो आणि त्या समाधी अवस्थेत गेल्यानंतर त्या साधकाला जेवढं सुख प्राप्त होत आहे तेवढं सुख त्या रथात बसणाऱ्याला त्या ठिकाणी होत होतं. एवढं समाधी सुखासारखा आनंद देणारा रथ होता आणि त्या रथामध्ये असणारा इंद्रजित त्या ठिकाणी बसलेला आहे. गडगर्जना त्या ठिकाणी करू लागलेला आहे आणि धावतच रथ घेऊन त्या ठिकाणी इंद्रजित रणभूमीकडे जाऊ लागला. युद्धानी गता इंद्रजित सैन्य निघाले अत्यद्भुत रथस्थ गजस्थ अश्वस्थ निघाले समस्त गडगर्जे. मग आपला असणारा राजाचा मुलगा इंद्रजित त्या ठिकाणी रणभूमीकडे युद्ध करण्यासाठी जाऊ लागला. त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी काही रथावरचं सैन्य त्या ठिकाणी हजर झालं. काही पायदळ सैन्य आहे, काही घोड्यावरचं सैन्य आहे, काही हत्तीवरचं सैन्य आहे, काही गाढवावरचं सैन्य आहे. सगळं सैन्य असणारा लवाजमा इंद्रजिताबरोबर रणभूमीकडे जाऊ लागला. परशपट्टी शातोमर शूर त्रिशूळ मुद्गर अचूक संधाना धनुर्धर सैन्य संभार चालला. मग सर्व सैन्य त्या ठिकाणी सज्ज झालं. प्रत्येकाने आपापली असणारी शस्त्र घेतली. कुणी गदा घेतला, कुणी तोमर घेतला, कुणी पट्टीस घेतला, कुणी खडगा घेतला, कुणी असणारं त्रिशूळ त्या ठिकाणी घेतलं, कुणी गदा त्या ठिकाणी घेतली. सगळं सैन्य एकवटलं गेलं आणि रणभूमीकडे इंद्रजिताबरोबर जाऊ लागलं. जेवितम बाहेर भास्कर स्वयं निघे तेजकार तेवी इंद्रजित महावीर निघे सत्वर लंकेतोणी. कसं असणारं सैन्य त्या ठिकाणी निघू लागलेलं आहे. संध्याकाळची रात्र संपत यावी, सकाळचा सूर्योदय होवा आणि असणाऱ्या त्या ठिकाणी अंधाराकडून असणाऱ्या प्रकाशाकडे जसा सूर्य त्या ठिकाणी निघावा, तेजस्वी सूर्य त्या ठिकाणी अंधारातून बाहेर आल्यावर दिसावा, तसं हे राक्षस सैन्य अंधारातून असणारा सूर्य निघावा, तसं लंकेतून हे राक्षस सैन्य त्या ठिकाणी आणि म्हणजे निघू लागलं. शंखबेरी निशाणा वाजंत्राचा नादगण इंद्रजित निज तेज विराजमान परभावना रणरंगी. एवढा असणारा निज तेज असणारा ज्याच्या अंगी आहे तो असणारा इंद्रजित आहे. लगेच असणारा शंख वाजू लागला, भेरी त्या ठिकाणी वाजू लागला, निशाण त्या ठिकाणी ढोल ताशाच्या ठिकाणी वाजू लागला आणि वाजत गाजत इंद्र म्हणजे इंद्रजिताची वरात असणाऱ्या त्या ठिकाणी युद्धभूमीकडे निघाली. सूर्य तेज भाग्य गवणी ह्याचे तेज संग्रामस्थानी इंद्राणीला बांधोनी रणांगणी जिनोनिया. सूर्याचं तेज जसं आकाशात पसरावं तसं इंद्रजिताच्या असणाऱ्या त्या ठिकाणी देहाचं तेज या रणभूमीवर त्या ठिकाणी पसरलेलं आहे. अतिशय उल्हासित असणारी राक्षस सेना त्या ठिकाणी झालेली आहे. राजा रावण की जय, इंद्रजित की जय म्हणत असणाऱ्या युद्धभूमीकडे गडगर्जना करत राक्षस सेना त्या ठिकाणी जाऊ लागली. सन्नद सेना संभार युद्ध निघता रावण कुमार संतोषोणी दशशिर काय उत्तर बोलत. पण एवढी वीरश्रीनी धारण त्या ठिकाणी केलेली आहे. गडगर्जना त्या ठिकाणी केलेली आहे. वल्गना राक्षस करू लागलेली आहे. ढोल चिमक्या असणारं वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेलं आहे. एवढ्या आनंदाच्या भरात राक्षस सैन्य लंकेतून युद्धभूमीकडे त्या ठिकाणी जाऊ लागलं. राजा रावणानं पाहिलं गेलं. राजा रावणाच्या मनाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि राजा रावण काय गर्जना करून त्या ठिकाणी बोलू लागला. रणजी नोनी इंद्रासी बांधणी आणले मजपासी तैसेची राम लक्ष्मणासी आणि मजपासी बांधणी. एवढं सैन्य उत्साहित होऊन रणभूमीकडे जाऊ लागलं. राजा रावणानं पाहिलं गेलं. राजा रावण म्हणू लागला, हे पोरा, आजपर्यंत काय फुकट म्हणजे तुला पोचलेलं नाही. तुला म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी पेंड खजूर खाऊ घातली, सफरचंद खाऊ घातलं, त्याचा उपयोग म्हणजे आता कर. जसं म्हणजे तो मागा असणाऱ्या इंद्रजिताच्या असणाऱ्या इंद्रदेवाच्या गळ्याला म्हणजे त्या ठिकाणी दावं बांधून म्हणजे फटफटत म्हणजे त्या ठिकाणी आणलं होतं, तसंच म्हणजे आता मी रणभूमीच्या ठिकाणी गेल्यावर त्या राम लक्ष्मणाला बांधून म्हणजे इथं घेऊन ये, नाहीतर तोंड दाखवायला माघारी येऊ नको. रणीन बांधवे रघुपती दोघे मारावे रणवित्पत्ती तू तव योद्धा महारथी करावी ख्याती संग्रामी. पुन्हा राजा रावण सांगू लागला, त्या इंद्रदेवाला जसं बांधून आणलं तसंच म्हणजे राम लक्ष्मणाला नाही बी आणायला आलं तर म्हणजे तिथंच असणारा म्हणजे त्या ठिकाणी काटाकार म्हणजे
नाही जरी आणायला जमलं तर तिथं का होईना पण मारून म्हणजे त्या ठिकाणी टाक. तुझ्या अंगी काय पराक्रम आहे हे मी आजपर्यंत म्हणजे माझ्या आयुष्यभर त्या ठिकाणी बघितलंय. तू आतुरबाई आहे, तू अतिरथी महारथी आहे त्या ठिकाणी. तुला कुठलीच कमतरता त्या ठिकाणी नाही. म्हणून म्हणजे जरी म्हणजे लंकेत म्हणजे बांधून नाही आणाय जमलं तर तिथं तरी काटा काढून ये. ऐकोणी पित्याचे वचन करोनी प्रदक्षिणा नमन इंद्रजिताने घ्या पण घेऊनी सैन्य संभारा. मग एवढं असणाऱ्या बापानं त्या ठिकाणी कौतुक पोराचं केलं. जाता जाता पोराला बी आनंद बापाचं बोलणं ऐकून त्या ठिकाणी झाला. लगेच असणाऱ्या राजा रावणाच्या जवळ इंद्रजित आला. त्रिवार प्रदक्षिणा राजा रावणाला त्या ठिकाणी घातली. चरणावर लोटांगण राजा रावणाच्या त्या ठिकाणी घातलं. राजा रावणाची आज्ञा असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी धारण केली आणि राजा रावणाचं वचन ऐकून इंद्रजित निघू लागला. दोघे निघाले राम सौमित्रा भेने कापे इंद्रजित वीरा त्याची करावया विचार गेला सत्वरा निकुंभे. मग असणारा त्या ठिकाणी म्हणजे इंद्रजितानं राजा रावणाची आज्ञा घेतली. पण सरळ म्हणजे युद्धभूमीकडे जायचं का नाही. मग बापाला धीर दिला, विश्वास दिला, सांत्वन केलं. पण ह्याच्या अंतकरणात दुखत त्या ठिकाणी होती. आपण गेलं की काय खरं नाही. आजपर्यंत मागच्याची जी अवस्था झाली तीच अवस्था आपली त्या ठिकाणी होईल ही अंतकरणातून भीती होती. वरपांगी बापाला आधार त्या ठिकाणी देत होता. राजा रावणाचं सांत्वन इंद्रजित करीत होता. पण अंतकरणामध्ये राम लक्ष्मण आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही याची भीती त्या ठिकाणी होती. म्हणून इंद्रजिताने विचार केला आता बापाच्या समोरून युद्धाला म्हणून जायचं. पण म्हणजे सरळ गेलं की राम लक्ष्मण काटा काढतंय. त्याच्यापेक्षा आपलं असणारं आराध्य दैवत कुठं आहे म्हणजे असणाऱ्या निकुंभल्याच्या ठिकाणी आहे. तिथं जावं. असणारा म्हणजे त्या ठिकाणी अभिचारी असणारा होम हवन त्या ठिकाणी करावं. अग्निदेवतेला प्रसन्न करून घ्यावं. यज्ञ देवता प्रसन्न करून त्या ठिकाणी घ्यावी आणि पुन्हा म्हणजे युद्धाला जावं. म्हणून असणारा इंद्रजित असणाऱ्या निकुंभल्याच्या ठिकाणी जाऊ लागला. निकुंभला टकगिरी तेथे विचार सामग्री इंद्रजिता दुष्ट दुराचारी करविती परी अवधारा. मग त्या ठिकाणी इंद्रजित कसा आहे त्या ठिकाणी दुष्ट दुराचारी पापात्मक कर्म करणारा इंद्रजित आहे. इंद्रजिताने विचार केला निकुंभला ही दुर्दैव आहे. कुणाला सुद्धा त्या ठिकाणी सहजासहजी येता येणार नाही. एवढी आठवण माझ्या निकुंभल्याच्या ठिकाणी आहे. म्हणून म्हणजे असणारा दुष्ट दुराचारी असणारा इंद्रजित निकुंभल्याच्या ठिकाणी अभिचारी कर्म करण्यासाठी आणि जाऊ लागला. इंद्रजित नवे निधडावीर कपटे करोणी अविचार रणी जिंतिले सुरसुर तैसा रघुवीर न जिंकवे. मग त्या ठिकाणी कसं आहे म्हणजे इंद्रजित असणारा कपट वृत्तीचा आहे. कवच म्हणजे असणाऱ्या सरळ मार्गाने युद्ध करणारा नाही. युद्ध करण्याची क्षमताच म्हणजे इंद्रजिताच्या अंगी त्या ठिकाणी नाही. कपट योद्धा असणारा त्या ठिकाणी इंद्रजित आहे. म्हणून सदा म्हणजे असणाऱ्या कपटाची वार्तेला जतन करणारा इंद्रजित आहे. म्हणून मनामध्ये असणाऱ्या राम लक्ष्मणाची भीती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि कपट वृत्तीचं होम हवन त्या ठिकाणी करायचं. अभिचारी मंत्राचा प्रयोग त्या ठिकाणी करायचा. राम लक्ष्मणाचा काटा काढायचा. म्हणून असणारा इंद्रजित निकुंभल्याच्या ठिकाणी मध्ये जाऊ लागला. करावया विचारासी इंद्रजिताला निकुंभलेसी तरी दागता मानसी कळले रामासी येईल धाडी. मग त्या ठिकाणी इंद्रजितानं म्हणजे अभिचारी कर्म करण्यासाठी अभिचारी असणारा होम हवन करण्यासाठी आणि म्हणजे निकुंभल्याच्या ठिकाणी जाऊ लागला. पण जाताना तरी मनात शांतता नाही. मनामध्ये चलबिचल आहे, भीती आहे. हा जरी आपण होम हवनच्या ठिकाणी करत असलो तरी कवा कुणीकडून म्हणजे राम लक्ष्मणच्या ठिकाणी येतील आणि माझा काटा काढतील. म्हणून याची असणारी धाकधुकी म्हणजे असणाऱ्या इंद्रजिताच्या मनात आणि त्या ठिकाणी होत होते. या दागी निकुंभलेपासी द्वारद्वार मार्ग मार्गसी राखणे ठेविले राक्षसांसी ससैन्यसी सावध. म्हणून म्हणजे असणारा राम लक्ष्मण कवा येईल आणि माझा बी काटा काढील. म्हणून म्हणजे अनेक दुर्धर असणारे वीर त्या ठिकाणी बोलवले गेले आणि ठिकठिकाणी हात हातावर सर्व राक्षस सैन्य म्हणजे त्या
निकुंभलेच्या ठिकाणी रक्षणासाठी ठेवले गेले. श्रीरामाच्या कर्णपुटी बिभीषण हे सांगता गोष्टी वानर झाड येईल लाठी हे पोटी राखत. मग इकडं म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे इंद्रजित एवढी भीती त्या ठिकाणी घेऊ लागला, म्हणू लागलाय की आपला असणारा घरभेदी म्हणजे विभीषण म्हणजे तिथंच आहे त्या ठिकाणी. विभीषण म्हणजे त्या ठिकाणी रामाला कानात जाऊन सांगाल की रामा आताच म्हणजे असणाऱ्या राक्षसाची दहाड म्हणजे त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यात असणारा इंद्रजित आहे तो बी म्हणजे त्या ठिकाणी येईल. म्हणून अगोदरच म्हणजे त्यांनी कुंभलेच्या ठिकाणी असणारा इंद्रजित आहे त्याला काटा म्हणजे त्या ठिकाणी काढू म्हणून बिभीषणजी रामाला म्हणजे कानात सांगतील याची बी भीती इंद्रजिताला वाटू लागली. वारे असे ना फुटे वाट शिराकडे ठेवून स्पष्ट आपण सेविले वाट हव्य वाट प्रतिष्ठा. मग म्हणजे एवढी भीती इंद्रजितानं मनाच्या ठिकाणी घेतली आणि वाऱ्याला सुद्धा म्हणजे सहजासहजी म्हणजे त्या निकुंभलेत जाता येणार नाही एवढा कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवला. ठिकठिकाणी हातावर राक्षस सैन्य त्या ठिकाणी सज्ज केलं आणि एवढा म्हणजे अटकाव त्या ठिकाणी केला की राम लक्ष्मणाला न हो कुणाला वाऱ्याला सुद्धा म्हणजे निकुंभलेत येता येऊ नये. नागबाणा शिवबर दत्त मागा बांधिले राजसूत ते तैसा झाले भस्मांत श्रीरघुनाथ प्रतापे. मग त्या ठिकाणी इंद्रजित विचार करू लागला माग एकदा म्हणजे असणारच म्हणजे नागाचं बंधन म्हणजे त्या ठिकाणी टाकलं होतं. जे महादेवाचं सर्पबाण त्या ठिकाणी मिळालेलं होतं त्या सर्पबाणानं म्हणजे माग 3 अध्यायात म्हणजे असणाऱ्या राम लक्ष्मणाला म्हणजे शरबंधनात त्या ठिकाणी टाकलं होतं. पण ती बी सगळं कार्य म्हणजे वाटोळं झालं म्हणजे काही सुद्धा उपयोग झाला नाही. सगळं शरबंधन व्यर्थ म्हणजे त्या ठिकाणी झालं. तसं आता तरी म्हणजे होऊ नये. श्रीरामी मिनाली शस्त्र देवता ते परतोन नयेची हाता इंद्रजिता होय कुसुमसिता गेले वृथा नागपाश. म्हणून म्हणजे एवढं भरत असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी महादेवाचं असणारं वरदान होतं. असणाऱ्या सर्पास्त्राचं बाण त्या ठिकाणी होतं. एवढं श्रेष्ठ असणारं सर्पबाण म्हणजे त्या ठिकाणी व्यर्थ गेलं. म्हणून जीवाला कांचनी त्या ठिकाणी लागलेली होती, हुरहुर लागलेली होती. म्हणून आता म्हणजे तसं बेसावध राहायचं नाही. आता कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी करायचा आणि मागचं व्यर्थ गेलं म्हणून काय झालं आताच म्हणजे व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देणार नाही असा विचार इंद्रजित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. वृथा गेले नागबंधन आता उरले ब्रह्मवरदान त्या ब्रह्मपाशाचे बंधन सावधान अवधारा. मग इंद्रजित म्हणू लागला माग असणाऱ्या महादेवाचं सर्पबाणाचं वरदान होतं. आता ती बी म्हणजे निष्फळ झालं व्यर्थ त्या ठिकाणी गेलं. आता शेवटचा पर्याय म्हणजे आपल्या हातात राहिलाय म्हणजे ब्रह्मदेवाचा आपल्या आजोबानं दिलेलं वरदान आहे म्हणजे त्या ठिकाणी त्या ब्रह्मास्त्राचा असणारा वापर म्हणजे त्या ठिकाणी करावा आणि त्या ब्रह्मास्त्राच्या बंधनात म्हणजे राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी बांधावं. त्यांचा असणारा ब्रह्मास्त्रांना अंत म्हणजे त्या ठिकाणी करावा असा विचार असणाऱ्या इंद्रजितानं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि पुढे असणारा इंद्रजित त्या ठिकाणी काय करतोय ऐका. ब्रह्मवरदान इंद्रजितासी होम करिता विचारसी होम देवता तत्काळेसी होईल तुमसी सुप्रसन्न. मग ब्रह्मदेवाचं वरदान काय होतं, ब्रह्मास्त्र असणाऱ्या इंद्रजिताला कसं प्राप्त त्या ठिकाणी झालं. म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलेलं होतं, वरदान दिलेलं होतं की इंद्रजिता शत्रूचा काटा काढण्यासाठी किंवा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तुला असणारं म्हणजे त्या ठिकाणी निकुंभलेच्या ठिकाणी अभिचारी असणारं होम हवन त्या ठिकाणी करावं लागल. जसं म्हणजे आपण असणारं चिटू भानामती करतोय तशा प्रकारचा कार्यक्रम तुला करावा लागल. म्हणून म्हणजे असणाऱ्या निकुंभलेच्या ठिकाणी तू असणारा अभिचारी होम हवन त्या ठिकाणी केलं की तुला असणारं म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मास्त्र आणि म्हणजे प्राप्त होईल. मागा शरबंध परिपाठी बंदी घातल्या देवकोटी तेन चले श्रीरामी गोष्टी सावधान दृष्टी शरबंदी. म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलं होतं की माग म्हणजे असणारं तू म्हणजे त्या ठिकाणी शरबंधन म्हणजे टाकलं गेलं
त्याच्यात राम लक्ष्मणाला म्हणले बांधण्याचा प्रयत्न केला, अडकवण्याचा प्रयत्न केला, पण तिथं म्हणले काय म्हणले चाललं नाही. तसंच म्हणले आता मी करायला जातील, पण ही असणारा म्हणले त्या ठिकाणी शरबंधन म्हणले राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी काहीही म्हणले होणार नाही, त्याची असणारी बाधा त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून म्हणले आता सावध होऊन म्हणले त्या ठिकाणी तुला कार्य करावं लागल. श्रीरामीनं चले अविचारिक येता देखे शरबंध सम्मुख इंद्रजित दशमुख छेदिल मस्तक राक्षसांचे. मग त्या ठिकाणी म्हणले असणारा त्या ठिकाणी तू म्हणले अभिचारी होम हवन करशील, त्याच्यातून काही साध्य त्या ठिकाणी करशील, पण रामाला कसं आहे म्हणजे चिटूक बाणामती असणारा त्या ठिकाणी म्हणजे अभिचारी कर्म ही चलत नाही म्हणजे त्या ठिकाणी. रामापाशी ही तगत म्हणजे कपट त्या ठिकाणी धरत नाही, म्हणून म्हणले असणारं कपट चलत नाही, चिटूक चलत नाही, बाणामती त्या ठिकाणी चलत नाही. आणि त्याच्यातून जर म्हणजे राम लक्ष्मण वाचलं तर मात्र म्हणजे लंकेत येऊन म्हणजे तुझा बी काटा त्या असणाऱ्या राजा रावणाचा बी म्हणजे काटा त्या ठिकाणी काढतील. त्या लागी शरबंध समोर येताची निशाचर श्रीराम त्याचे छेदिल वक्र तर्कशर वर्षणी. मग म्हणजे असणाऱ्या शरबंधनात बांधण्यासाठी म्हणजे राम लक्ष्मणाच्या समोर म्हणजे राक्षस त्या ठिकाणी जात्याली आणि गेल्याबरोबर त्या राक्षसाला पाहिल्याबरोबर सगळ्याचा काटा म्हणजे त्या ठिकाणी राम लक्ष्मण म्हणजे त्या ठिकाणी काढतेले. म्हणून याच्यासाठी लांबूनच असणारं म्हणजे त्या ठिकाणी धनुष्यातून असणारं बाण म्हणजे त्या ठिकाणी सोडावं आणि त्या शरबंधनात असणाऱ्या राम लक्ष्मणाला त्या अडकवून म्हणले या बंधनात म्हणले करावं. शस्त्र देवतेसी देखोडी मान शरबंदी पाडिले आपण त्यासी न लागे शरबंधन नित्य सावधान श्रीरामी. म्हणून ब्रह्मदेवानी सांगितलं बाबा माझा अनुभव आलेला आहे. ती असणारं शरबंधन कुणाचं होतं, असणाऱ्या महादेवाच्या वरदानानं मिळालेलं तुला सर्पबाण त्या ठिकाणी होतं. म्हणून म्हणले असणाऱ्या महादेवाचं वचन खोटं त्या ठिकाणी ठरू नये, म्हणून त्या शस्त्र देवतेला असणारा मान, असणाऱ्या अस्त्र देवतेला मान म्हणजे त्या राम लक्ष्मणाने त्या ठिकाणी दिलेला होता. म्हणून त्या सर्पबंधनामध्ये अडकवून म्हणजे त्या ठिकाणी घेतलं. मग ती असणाऱ्या महादेवाचं वरदान होतं, ती फोल ठरू द्यायचं नव्हतं म्हणजे रामाला. पण हिचं तुला मिळालेलं वरदान ही अभिचारी कर्मातून आहे, कपट विद्येतून त्या ठिकाणी तू प्राप्त करू लागलेला आहे. म्हणून हे बंधन त्या राम लक्ष्मणाला चालणार नाही इंद्रजिता. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. हे ब्रह्मयाची ब्रह्मवरदानोक्ती पूर्वीच सांगितली होती, तोची अभिचार स्थिती आरंभी पुढती इंद्रजिता. मग हे असणाऱ्या ब्रह्मदेवाचं वरदान हे मागच म्हणजे त्या ठिकाणी सांगितलेलं होतं, याचा आठव इंद्रजिताला त्या ठिकाणी झाला. आता राहिलाय पर्याय म्हणजे अभिचारिक असणाऱ्या होम हवनाचा. म्हणून म्हणजे तो विचार इंद्रजिताने केला, नेकुंबळेच्या ठिकाणी अविचार होम करण्यासाठी जाऊ लागला. हरिगोनी यज्ञ वाटा प्रतष्टोनी हव्य वाटा होम सामग्रीची निष्ठा निंद्य पापिष्टा ते ऐका. मग त्या ठिकाणी असणारा इंद्रजित कसं आहे, असणाऱ्या पापात्मक कर्माचं कर्म त्या ठिकाणी करणार आहे, कपट विद्येचा वापर करून होम हवन त्या ठिकाणी करणार आहे. मग जिथं असणारं कपट असणारा मंत्र म्हणणार आहे त्या ठिकाणी किंवा कपट विद्येचा वापर करणार आहे, मग तो करणारा साधक कसा आहे, निंदे त्या ठिकाणी आहे, पापात्मक कर्म करणार आहे त्या ठिकाणी. म्हणून ह्या निंदे वागणाराची असणारी त्या ठिकाणी वर्तणूक कशी आहे, होम बी तसाच आहे. आपल्यासारखं काय असणारं गहू तांदूळ किंवा सप्तधान्य किंवा असणाऱ्या तुपाची धार सोडणार नाही. ही पापात्मक कर्म करणारा अविद्येचा असणारा मार्ग स्वीकारणारा इंद्रजित कसा होम हवन त्या ठिकाणी करतोय ऐका पुढं. द्विज कपाळीची जाण प्रणित पात्रे संपूर्ण अति तो मराठी धनुष्यबाण परिसरण शास्त्रांचे. मग आपण म्हणले असणारं त्या ठिकाणी होमामध्ये आहुती टाकण्यासाठी काही पात्र त्या ठिकाणी ठेवतोय. तुपाची आहुती सोडण्यासाठी जे तुपाचं भांड असतंय तसं इंद्रजितानं होमाच्या भोवती आहुती टाकण्यासाठी काय घेतलेलं आहे,
जे असणारे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाला मारल्यानंतर त्यांची जी असणाऱ्या कपाळाची वाटी आहे ते असणारी भांडी म्हणून त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि असणारं म्हणजे त्या ठिकाणी असणारं अनेक प्रकारचं त्या ठिकाणी शस्त्राचा असणारा साठा केलेला आहे. आणि सर्व होमाच्या भोवती शस्त्राचा असणारा त्या ठिकाणी म्हणजे परिसर सज्ज केलेला आहे. मध्याचे परिसंवहन मातंग मज्जा आघारण अशुद्धाचा होम जाण तोही सावधान अवधारा. मग म्हणजे तिथं अजून असणारं त्या ठिकाणी काय केलेलं आहे सगळं असणारं म्हणजे जी भांडी आहे ती त्या भांड्याने असणारं म्हणजे आपण जसं तूप त्या ठिकाणी ठेवतोय तसं तिथं सगळं म्हणजे मद्य त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे असणारी दारू त्या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि पुन्हा म्हणजे असणारी जी मातंग आहेत जी ही आपण हीन त्या ठिकाणी समजतो म्हणजे मांग ह्यांचं हे असणारं बरोबर आहे का मातंग. मग म्हणजे त्यांचं असणारं रक्त म्हणजे त्या ठिकाणी बरोबर आहे का मग मातंगाचं पुढचं वयवाचा निखळ कृष्ण छागा खरा तोही जिवंत असता पुरा त्याचे कंठी देवणी सुरा दुरळे रुधिरा नरशिरी. मग पुढं म्हणजे असणारा त्या ठिकाणी निखळ छाग म्हणजे असणारा काळा कुट्ट म्हणजे असणारा बकरा काय बरोबर आहे. काळा कुट्ट असणारा बकरा आहे म्हणजे त्या ठिकाणी आणलेला. आणि त्याच असणाऱ्या बकऱ्याचं म्हणजे त्या ठिकाणी जिवंत बकऱ्याचं असणारं रक्त म्हणजे आपण मेलेल्या बकऱ्याचं रक्त धरतो तिथं तसं नाही म्हणजे असणाऱ्या जिवंत बकऱ्याचं रक्त म्हणजे त्या होमामध्ये टाकण्यासाठी आणि म्हणजे धरलेलं आहे. तुम्ही सांगते निखळ कृष्ण चांगलं पात्र विचार घडविलेसे अश्मसार त्याने त्रुवेणी निशाचार होमी रुधिर हुताशी. मग त्या ठिकाणी काही म्हणले हरळी गवत त्या ठिकाणी आणलेलं आहे दगडापासून बनलेले पाळ्या आणि म्हणजे त्या ठिकाणी दगडापासून बनवलेल्या म्हणजे त्या ठिकाणी त्या रक्ताची आहुती टाकण्यासाठी पळ्या म्हणजे त्या ठिकाणी ठिकठिकाणी म्हणजे मांडलेले आहे. अस्त्र देवता वर्णून मंत्रतंत्र क्रिया विधान सर्व साधुनी सावधान करी हवन इंद्रजित. मग त्या ठिकाणी सर्व जी काही अस्त्र त्या ठिकाणी पसरलेले आहेत ठेवलेले आहेत त्या सर्व अस्त्र देवतेला त्या ठिकाणी आराधना केली. त्यांचं असणारं आवाहन त्या ठिकाणी केलं. पुन्हा असणारा जो मंत्रविधी आहे तो कपट्याचा मंत्रविधी आहे. तो त्या ठिकाणी कपट्याचा प्रत्येक अस्त्र देवतेचा असणारा विधी मंत्र म्हणून त्या ठिकाणी कुंभकर्ण असणारा इंद्रजित म्हणजे करू लागलेला आहे. मातंगीचे अनुनिदर्शन त्यांच्या लाह्या केल्या बाजून गोरचनाचे गंधविधान सुमने संपूर्ण करवीर. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या मातंगीचा असणारं दात म्हणजे त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्या दातापासून असणाऱ्या लाह्या म्हणजे त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. आपण जशा साळी म्हणजे होमात टाकतोय तशा त्या मातंगीच्या दातापासून असणाऱ्या लाह्या म्हणजे त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. आणि त्या होमामध्ये हवन करण्यासाठी त्या ठिकाणी लाह्या म्हणजे केलेल्या आहेत. सरशभ भल्लात कंबदसी काळी चिडी दिवा भीतीसी जातीची किरणी करुण त्यांसी होमेची राक्षसी अभिचारिक. मग सगळे असणारे सर्प आहेत म्हणजे त्या ठिकाणी ते सर्प म्हणजे मध्याच्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भांड्यात बुडविलेले आहेत. असणारी त्या ठिकाणी दिवाभीत म्हणजे असणारी गुबडं म्हणजे त्या ठिकाणी आणलेली आहेत. आणि त्यांच्या काळी चिमणी पुन्हा म्हणजे असणारी त्या ठिकाणी काळी चिमणी म्हणजे त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि ती खेळ म्हणून म्हणजे त्या ठिकाणी बांधलेली आहे टाकलेली आहे. होम करता प्रधान यज्ञ भोगता जो हुताशन संतोषोनी आपण ब्रह्मवरदान देता झाला. मग त्या ठिकाणी म्हणजे असणारं म्हणजे त्या होमामध्ये आहुती टाकण्यासाठी असणारे प्रधान मंडळी आहेत. मुख्य भोक्ता असणारा म्हणजे त्या ठिकाणी यज्ञ देवता आहे. बरोबर आहे का यज्ञ देवता आहे त्या ठिकाणी. प्रसन्न झाली ती मग असणारं म्हणजे त्या ठिकाणी यज्ञ प्रज्वलित त्या ठिकाणी झाला. यज्ञातून देवता प्रगट झाली. देवता असणारी प्रसन्न म्हणजे त्या ठिकाणी होऊन इंद्रजिताला काय वरदान त्या ठिकाणी देऊ लागली. ब्रह्मवरदाचे
मग त्या ठिकाणी असणाऱ्या म्हणजे होमातून म्हणजे यज्ञ देवता प्रकट झाली, प्रसन्न झाली आणि त्याच वेळेस असणाऱ्या म्हणजे कुंभकर्णाला काही असणारं ब्रह्मास्त्र बरोबर आहे का? कुंभकर्ण कशाला? इंद्रजिताला असणारं वरदान देण्यासाठी त्या ठिकाणी उत्सुक झालेले आहे नवीन सुनबाईसारखं. आणि असणारं म्हणजे प्रसन्न होऊन त्या इंद्रजिताला असणारं वरदान आणि असणारी यज्ञ देवता त्या ठिकाणी म्हणजे देऊ लागली. त्याच्याने मंत्रोदके जाणार रथ खडगादी धनुष्यबाण अवघ्या अभिमंत्री आपण इंद्रजित जाना मंत्रोक्त. मग त्या ठिकाणी म्हणजे इंद्रदेव असणाऱ्या म्हणजे यज्ञ देवता प्रसन्न त्या ठिकाणी झाली. काय मागायचंय ती माग म्हटल्याबरोबर ज्या इंद्रदेवताला आशा होती की असणारं म्हणजे यज्ञातून असणारा रथ त्या ठिकाणी प्रकट व्हावा, सर्व असणाऱ्या शस्त्र सामग्री सहित म्हणजे असणारा यज्ञ रथ म्हणजे त्या ठिकाणी मिळावा, म्हणून त्याच्यासाठी असणारा मंत्रविधी हा असणाऱ्या मंत्राचा उच्चार म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी करू लागला. होम करिता प्रधान मंत्रोदके अभिषिंचन रथाश्वसारथी चापबाण अंतर्दान पावली. मग म्हणजे त्या ठिकाणी असणारा होम म्हणजे प्रज्वलित झालेला आहे, आहुती टाकायला चालू आहे आणि इकडं असणारा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळावा, रथ शस्त्र त्या ठिकाणी मिळावा म्हणून असणाऱ्या मंत्राचा उच्चार म्हणजे क्षणोक्षणी असणारा त्या ठिकाणी असणारा म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आणि त्याच वेळेस असणारं त्या ठिकाणी असणारा रथ म्हणजे दिव्य शस्त्रासहित आणि अंतर्धान म्हणजे पावला. देवतांतर्ध्यानागती इंद्रजितारी कला चित्ती सांडोनी सैन्य भार संपत्ती बैसल रथी साटोपे. मग असणाऱ्या यज्ञ देवता प्रसन्न झालेल्या त्या यज्ञातून असणारा रथ म्हणजे सर्व साहित्यानिशी म्हणजे शस्त्रानिशी असणारा म्हणजे त्या ठिकाणी वरी वरी येऊ लागला. आणि त्याच वेळेस असणारा इंद्रजितानं पाहिलं गेलं आपल्याला असणारा रथ म्हणजे ब्रह्मदेवाच्या असणाऱ्या आशीर्वादानं म्हणजे त्या ठिकाणी मिळालेला आहे. हे पाहिलं गेलं जो आपला असणारा त्या ठिकाणी म्हणजे यज्ञ होम हवन त्या ठिकाणी करत होता त्यातून टनचिरी असणारा इंद्रजित त्या ठिकाणी होम हवन सोडलं, उठला आणि त्या यज्ञातून जो रथ प्रकट झालेला आहे त्या रथामध्ये आरूढ झाला. अंतर्ध्यानाचे लक्षण रथाश्वसारथी चापबाण स्वयं इंद्रजित आपण कोणासी जाण न दिसती. मग म्हणजे त्या ठिकाणी जो होमातून म्हणजे अंतर्धान पावलेला असणारा प्रगट झालेला जो रथ आहे, घोडा आहे, शस्त्र आहे, असं असणारा दिव्य रथ त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. पण हा असणारा म्हणजे जो देवतेनं प्रसन्न होऊन म्हणजे जो आशीर्वाद रूपी जो रथ दिलेला आहे, शस्त्र दिलेला आहे, हे इंद्रजिताशिवाय कुणालाही म्हणजे त्या ठिकाणी दिसत म्हणजे नव्हतं. अंतर्धान पावणारा रथ त्या ठिकाणी होता, फक्त इंद्रजिताला त्या ठिकाणी दिसत होता. ऐसिये अदृश्य गती देखोनी इंद्र चंद्र बृहस्पती सूर्य वरुण ग्रह पंक्ती धरा कापती सपर्वत. मग एवढा असणारा दिव्य रथ म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताला प्राप्त झाला. एवढा बलवान आतुरबळी असणारा त्या ठिकाणी म्हणजे आशीर्वाद इंद्रजिताला मिळाला. म्हणून आकाशामधून असणारा चंद्र वरुण सूर्य म्हणजे असणारे सर्व देवगण आहेत, ह्यांना असणारी भीती त्या ठिकाणी वाटू लागली. आता इंद्रजित काय करतोय काय नाही म्हणून असणारा धाक त्या देवानी म्हणजे घेतला. इंद्रजिताची अदृश्य गती कैसे निवाचे रघुपती स्वर्गी सुरवर गजबजिती ऋषी दाखती ससिद्ध. मग म्हणजे त्या ठिकाणी एवढं म्हणजे अदृश्य गतीनं म्हणजे असणारा म्हणजे इंद्रजित आहे आणि त्याला एवढे म्हणजे त्या ठिकाणी शक्तिरूपी रथ त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि फक्त इंद्रजित म्हणजे ती त्या ठिकाणी त्यालाच म्हणजे दिसणार आहे, बाकीच्याला कुणाला सुद्धा दिसत नाही. एवढी अदृश्य गती म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताला प्राप्त झालेली आहे. मग आता एवढा कप्त्यामध्ये प्रवीण असणारा इंद्रजित आहे, ह्याच्या बळापुढं कसं म्हणजे राम लक्ष्मण म्हणजे त्या ठिकाणी वाचतील याची भीती असणाऱ्या देवाला त्या ठिकाणी वाटू लागली. एवढंच नाही, पृथ्वी तलावर जे असणारी मानव आहेत, ऋषी मंडळी आहेत, त्यांनाही असणारी भीती या इंद्रजिताचे आणि वाटू लागली. ऐसिये अदृश्य गती इंद्रजित बैसोनी आरती धनुष्य वाहोनी आरती वानर प्रती शरवर्षे. मग अशा या अदृश्य गतीनं म्हणजे असणाऱ्या रथामध्ये इंद्रजित त्या ठिकाणी बसलेला आहे
अंतर्धान असणाऱ्या आकाशात त्या ठिकाणी गेलेला आहे. कुणालाही इंद्रजित रथामध्ये बसलेलाही दिसत नाही. अशा अवस्थेत रथामध्ये बसून इंद्रजित जाऊ लागलेला, हातामध्ये धनुष्य त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे. त्या धनुष्याला बाण लावून बाणाचा वर्षाव रामलक्ष्मणाकडे इंद्रजित करू लागला. अदृश्य गती निशाचर बाणवर्षे शरदार आच्छादोनी रविचंद्र दिशा समग्र बाणाकुळित. मग त्या ठिकाणी रथामध्ये बसलेला आहे. अदृश्य गतीनं त्या ठिकाणी इंद्रजित गुप्त झालेला आहे आणि असणाऱ्या आकाशी मार्गातून जशा पावसाच्या धारा पडाव्या तशा बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. सगळं सूर्यमंडळी असणाऱ्या बाणानं आच्छादून त्या ठिकाणी गेलेला आहे. एवढ्या बाणाचा वर्षाव इंद्रजित राम लक्ष्मणावर करू लागलेला आहे. बाण येताना दिसती औचित्ये अंगी आदळती तेने वानरा खडतरती रणी पडती आक्रंदे. मग पावसाच्या धारा पडाव्या तशा आकाशी मार्गातून एकामागे एक सन 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 करत बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. बाण तर यायला लागलेला दिसत नाही पण लागतोय अंगाला. वानरांनी बघितलं गेलं कुठनं बाण येत आहेत, कसं लागतंय ती काही त्या ठिकाणी कळेना. वानर मंडळी तळमळू लागली. वानरांची जाती युक्ती रणी खेळले शरसंपत्ती अदृश्य गतीची व्युत्पत्ती वानरा ख्याती लाविली. मग म्हणजे त्या ठिकाणी अदृश्य गतीनं बाण त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे. वानराच्या सर्वांगाला असणारे बाण त्या ठिकाणी खेळून राहू लागलेले आहेत. वानर असणारी त्या ठिकाणी व्याकुळ होऊ लागलेले आहेत. वानराला काही अदृश्य गतीचं विधान समजेना गेलं. वानर खेळून पडू लागली. सम्मुख योद्धा दिसे जाण कोणाची आणू धूम्रपाषाण कोणाची करू अंगवाण म्हणताची बाण खडतरती. मग वानराला काहीच कळेना कुठनं बाण येतोय, कोण सोडतंय, कोण असणारा बाण त्या ठिकाणी टाकतंय. आपण कुणावर लक्ष त्या ठिकाणी करावं, कुणावर पर्वत पाषाण दगड त्या ठिकाणी टाकावं याचा असणारं भानच राहिलं नाही. कायच कळेना कुणीकडे मारा द्यावा, कुणीकडे पळावं. वानराला काय सुचेन असं झालं. ऐसे वर्षोनी शरजाळ वानरांचे प्रबळ दळ रणी खिळोनी ते सकळ पाडिले विकळ रणभूमी. मग एवढा बलवान असणारा वानर आहे. त्या वानराला वानाचा वर्षाव करून असणाऱ्या इंद्रजिताने विकळ अवस्था करून वानराची सोडली. अदृश्य गती शस्त्र संभार परशुपट्टीशा गदा मुग्धर शूळ परिघा तोमर रणी वानर कोंचले. मग त्या ठिकाणी अदृश्य गतीचं विधान राक्षसांनी साधलेलं आहे आणि अदृश्य गतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी कुणी शूळ फेकू लागलेला आहे, कुणी पट्टीस मारू लागलेला आहे, कुणी तोमर त्या ठिकाणी फेकू लागलेला आहे. वानराची विकळ अवस्था राक्षस करू लागलेली आहे. अदृश्य विंधी वानर वीरा लाविल्या मेघनादे दरारा विंधीला मुख्य दुरा त्याही अवतारा सांगेना. मग पुन्हा म्हणजे अंतर्धान पाहून गुप्त गतीनं राहून म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजित म्हणजे वानाचा वर्षाव करू लागलेला आहे. जे वानरामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या मुख्य दोर आहेत त्या असणाऱ्या मुख्य दोरेला इंद्रजित कसा त्या ठिकाणी त्रासून सोडू लागलेला आहे. ऐका पुढं. अदृश्य विंधी इंद्रजित खवळणी अत्याद्भुत मुख्य दुरांचा करीत घात अकस्मात अतर्क्य. मग त्या ठिकाणी असणारं विधान म्हणजे इंद्रजित अदृश्य गतीनं त्या ठिकाणी राहू लागलेला आहे. अदृश्य गतीनं असणाऱ्या वानाचा वर्षाव त्या ठिकाणी खाली वानरावर करू लागलेला आहे. जे मुख्य वानर आहेत, जे आतुरबळे आहेत, बलवान आहेत, त्यांना वानाचा वर्षाव करून त्यांचा घात इंद्रजित त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. अदृश्य रथाश्वासारथी अदृश्य इंद्रजिता मारती बाण येता न दिसती अंगी वाजती अतर्क्य. सगळी इंद्रजिताची गतीचं दृश्य आहे. इंद्रजित बी कुणाला दृष्टीला त्या ठिकाणी दिसत नाही. इंद्रजिताचा रथ बी दिसत नाही, घोडा बी दिसत नाही. तर असणाऱ्या इंद्रजितानं सोडलेलं बाण बी कुणाला त्या ठिकाणी दिसत नाही. अदृश्य गतीनं असणाऱ्या वानाचा वर्षाव करून वानर मंडळीला त्रासून इंद्रजित सोडू लागलेला आहे. सुग्रीव राजा हनुमंत अंगद नळ नीळ जांबवंत रणी पाडिले मूर्छित अतर्क्य घात महावीरा. मग असणाऱ्या गुप्त रीतीनं वानाचा वर्षाव त्या ठिकाणी इंद्रजित करू लागलेला आहे. वानरांचा राजा असणारा सुग्रीव आहे, हनुमंतराय आहे, अंगद आहे, नळ नीळ जांबुवंत आहे. यांना असणार त्रासोन म्हणजे असणाऱ्या बाणानं इंद्रजित त्या ठिकाणी करू लागलेला आहे. येताना दिसती बाण जरी करावे निवारण
मग एवढे आतुरवेळी असणारे सूर्यवय अंगाला नळी जमवंत आहे. बाण तर लागतायत, पण कुठून बाण येतात, कोण बाण सोडताय, त्याच्यावर त्याचा असणारा काटाच्या ठिकाणी काढावं म्हणलं तर बाण सोडणारा दिसत नाही. कुठनं बाण येतोय ती कळत त्या ठिकाणी नाही. म्हणून द्विधा अवस्था असणाऱ्या वानरांची त्या ठिकाणी होऊ लागली. मैंदा द्विविध गंधमादन केस मैंद द्विविध गंधमादन शरब मैंदा द्विविध गंधमादन केसरी दधिमुखा सुषेना कुमुदा कुमुदाक्षजान मूर्छापन्ना पाडिले गजगवाया गवाक्ष हरिलोमा भावकाक्ष विद्युज्ज्वाला उल्खामुख पाडिल्या संख्या मूर्छिता. मग म्हणले असणाऱ्या इंद्रजितानं गुपित असणारा घाव त्या ठिकाणी करायला चालू केला. आकाश मार्गाने अनेक बाणाचा वर्षाव त्या ठिकाणी करू लागला. मैंदा द्विविध आहे असणारा त्या ठिकाणी गंधमादन आहे, केसरी आहे, दधिमुख आहे, सुषेण आहे, कुमुद आहे, कुमुदाक्ष आहे, गजगवाय गवाक्ष आहे. यांच्यासारख्या हरिनामासारख्या वानराचा असणारा मूर्छित अवस्थेत म्हणजे इंद्रजित करू लागलेला आहे. असंगा वेगवंत पन्नासा धूम्र शतबली ज्योतिर्मुखा सूर्यनळा आणि सुमुख बाणी असंख्या पाडिले. मग म्हणजे असंगाय वेगवंताच्या ठिकाणी पनस नावाचा असणारा वानर आहे, धूम्राय शतबली आहे, ज्योतिर्मुख आहे, सूर्यनळ आहे आणि असणारा सुमुख आहे. या असंख्य वानरामध्ये वानर मंडळी त्या ठिकाणी घाई पडू लागलेली आहे. करावया इंद्रजित संहार तार तरळा हरिवानरा गगन उसळले सत्वर रावण कुमार वधावया. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वानरांनी बघितलं गेलं तार तरळ नावाचा असणारा म्हणजे त्या ठिकाणी तार तरळ हरी नावाचा वानर आहे. ह्याला हवेच्या ठिकाणी आला. हा असणाऱ्या राजा रावणाचा मुलगा इंद्रजित म्हणजे आपल्यावर वानाचा वर्षाव त्या ठिकाणी करतोय. त्याचा असणारा काटा काढण्यासाठी आकाश मार्गाने असणारी उड्डाण म्हणजे त्या ठिकाणी करू लागले. अतर्क्य बाणांचा आघात शरभेदले हृदयांत तेही गायी विवळत मूर्छान्वित पाडिले. मग राजा रावणाचा मुलगा असणारा इंद्रजिताचा अंत करण्यासाठी आकाशात त्या ठिकाणी उडाले गेले. त्याच वेळेस असणाऱ्या इंद्रजिताच्या बाणाचा वर्षाव त्यांच्यावरही त्या ठिकाणी झाला. असणाऱ्या इंद्रजिताचं बाण येऊन असणाऱ्या ह्या म्हणजे त्या ठिकाणी वानराच्या हृदयाला त्या ठिकाणी भिडले. विकळ अवस्था असणाऱ्या वानरांची होऊ लागली. अतर्क्य शरांचा मामार आणि काही वानरवीर पाडोनी शरबंदी समग्र हर्ष निर्भर इंद्रजिता. मग असणाऱ्या त्या ठिकाणी अथर्क्य ज्या बाणाचा असणाऱ्या त्या ठिकाणी अनुसंधान करता येत नाही एवढा अथर्क्य असणाऱ्या बाणाचा वर्षाव म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजित करू लागलेला आहे. वानर घायाळ त्या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. असणाऱ्या कसल्याही भीतीमध्ये मनामध्ये न देता निसंशय मनानं असणारा आनंद त्या ठिकाणी म्हणजे आणि इंद्रजिताला होऊ लागलेला आहे. शरबंदी वानर मात्र रणी पाडिले समग्र आता वधावया राम सौमित्र निशाचारा खवळला. इंद्रजित आनंद व्यक्त करू लागला. आता म्हणजे सगळ्या वानराला म्हणजे असणाऱ्या शरबंधनात त्या ठिकाणी टाकलं गेलं. आता राहिलं मुख्य असणारा राम आणि लक्ष्मण म्हणजे यांना बी म्हणजे आता शरबंधनात टाकतो म्हणून रागानं म्हणजे इंद्रजित खवळला गेला. सम्मुख देखता रघुनाथ निमिषार्धे करी लगात अतर्क्य ब्रह्मवरदात भोगी पुरुषार्थ इंद्रजित. मग इंद्रजिताने विचार केला जसं लांब राहून म्हणजे वानराला असणाऱ्या शरबंधनात त्या ठिकाणी अडकवलं तसं म्हणजे आता ह्यांना बी करावं लागेल. नाही तर या दोघाच्या समोर गेलं की म्हणजे क्षणभर सुद्धा आपल्याला ठेवणार नाही. म्हणजे ही समोर जाऊन युद्ध करायचं म्हणलं की घात करतेले. म्हणून म्हणजे ब्रह्मदेवाचं वरदान आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. गुप्त गतीनं युद्ध करायचं असणारं वरदान मिळालेलं आहे. त्या वरदानाच्या जोरावर आता राम लक्ष्मणाला त्या ठिकाणी खेळून टाकावं असा विचार इंद्रजितानं त्या ठिकाणी केला. आणि पुढे इंद्रजित काय करू लागला. पुढच राहील. ब्रह्मवरदाचे ब्रह्मास्त्र होमी साधोनी अभिचार तेने बळे इंद्रजित वीर रणी पाडिले. कथेचं अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत. अशा पद्धतीने सगळ्या वानरांना शरबंधनामध्ये अडकवलं. इंद्रजित समोर येत नव्हता, तो गुप्त मध्ये होता, अदृश्य होता, वानरांना दिसत नव्हतं पण बाण लागत होते.
आणि ब्रह्मदेवाचं वरदान होतं, पाठीमागही महादेवाचं वरदान होतं, समोर रामाच्या जायचं नाही. रामाच्या जर समोर गेला की राम मारून टाकते. त्याच्यामुळं रामाला न दिसणं किंवा रामाच्या आडबाजूनं रामाला दिसू नये अशा अदृश्य गतीनं इंद्रजित वर्षाव करू लागला. होमी चोचवणी हुताशन लावणीया वरदबाण घेवणी ब्रह्मास्त्राचे वरदान वानर सैन्य पाडिले. आणि यज्ञामधून प्रसन्न झाला हुताशन, अग्नी महाराज प्रसन्न झाले आणि त्या अग्नीनेच दिव्य अशा प्रकारचा रथ दिलेला होता, ब्रह्मास्त्र दिलेला होता, ब्रह्मदेवाचं वरदान ती यज्ञ पूर्ण केल्यानंतर ना प्राप्त होणार होतं. अशा पद्धतीने ब्रह्मपाश त्याचे अग्निदेवानं इंद्रजिताला दिले. सौमित्रा सांगे रघुनंदन पूर्वीला ऐसे शरबंधन करवया इंद्रजितापण वरदबाण वर्षत. आणि इंद्रजित गुप्त गतीनं बाणाचा वर्षाव करू लागला. त्याला वाटत होतं नाही कळणार कोणाला, पण रामाला सगळंच कळतंय. जाणे मुंगीचेही मानस, मुंगीच्या मनात काय इच्छा आहे ते बी रामाला कळते. मग रामानं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण पाठीमागं जसं आपण पडलो होतो 3 अध्यायात तसं बी आता आपल्याला पडून राहायचंय. पाठीमागं महादेवाच्या वरदानाचं प्रतिपालन आपण केलं, आताही ब्रह्मदेवाचं वरदान आहे इंद्रजिताला आणि त्या वरदानाचं पालन करायचंय. आपण ह्या इंद्रजिताच्या बाणाला किंवा त्याच्या ताकदीला आपण पडायचं नाही. ह्या देव लोकांचं वरदान आहे ती आपल्याला मोडायचं नाही. म्हणून पाठीमागं जसं पडलो महादेवासाठी आता ब्रह्मदेवासाठी पडावं लागतंय असं रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात. वानर माझेनी वीर्यवंत माझेनी धैर्यवंत माझेनी प्रतापे प्रतापवंत ब्रह्मवरदे समस्त पडले. आणि सांगू लागले रामचंद्र लक्ष्मणाला, लक्ष्मणा ही वानर काय हलकी नाही ती, वानर अडकून घेणार नाही ती, वानर पडणार नाही ती, पण वानरांना जी ताकद आहे ती माझ्यामुळे आहे, वानरांकडे धैर्य आहे ती माझ्यामुळे आहे आणि माझ्या इच्छेमुळेच वानर हे असणाऱ्या रणांगणामध्ये ह्या शरबंधनामध्ये अडकलेत पडलेत. रामचंद्र बोलतात, वरदबाण ती गुप्त अंगी लागती अकस्मात तेने गाये कपी समस्त रणी उंबत पाडिले. आणि लक्ष्मणजीला सांगतायत, त्यालाच का सांगू लागले, कारण त्याच्याकडे अफाट राग आहे. पाठीमागच त्यांनी सांगितलं होतं ब्रह्मास्त्र घेतो आणि शेष अवतार प्रगट करतो, लक्ष्मणजी बोलले होते. म्हणून आता आधीच सावध रामचंद्र करायला लागले. पुन्हा काय आगाऊ कुटाना लक्ष्मणानं करू नये, कारण रागीत स्वभाव आहे. त्याच्यामुळे सांगितलं, आधीच सावध करू लागले. ही वानरं जी पडलेली आहे ती इंद्रजितांच्या गुप्त आघातानं पडलेले आहेत. कुठून बाण येतात कसे येतात काही लक्षामध्ये येत नाही, त्यांना बाण लागले. तसंच आपल्याला सुद्धा प्रतिपालन करायचंय, आपल्यालाही पडायचंय. रामचंद्र बोलतात, अतर्क्य ब्रह्मा वरदविंदन न दिसे योद्धा न दिसती बाण अदृश्य शस्त्री वानरगण शरबंधनी जाण बांधिले. आणि ब्रह्मदेवाचं वरदान अतर्की आहे, जे कुणालाही त्याचा तर्क करवता येणार नाही, जे सहसा कुणाच्या लक्षामध्ये येणार नाही असं ब्रह्मदेवाचं वरदान इंद्रजिताला आहे. त्याच्यामुळे सगळी वानरं अतर्क्य गतीनं इंद्रजितानं पाडलेली आहेत. योद्धाही दिसत नाही, बाण कुठून येतात दिसत नाही, बाण मारणारा दिसत नाही. त्यामुळे वानर सगळे अडकलेत पडलेत. भगवंत बोलतात, मंत्रास्त्र ब्रह्मास्त्र देव मिळून तिहींचा समुदाय कपी शरबंदी बांधिले पाव सांगे रघुराव सौमित्रा. रामचंद्र लक्ष्मणाला सांगताय, तिन्हींचा समुदाय आहे. मंत्राची ताकद आहे, अस्त्राची ताकद आहे आणि ब्रह्मास्त्राची ताकद आहे. ही तिन्ही जण एकत्र येऊन या तिघींचा समुदाय मिळून इंद्रजितानं सगळ्या वानरांना इतर रणांगणावरती पाडलेला आहे असं लक्ष्मणजीला रामचंद्र बोलतात. ब्रह्मवरदा बाणधारा शरबंदी बांधिल्या वानरा मुख्य उरल्या 2 दुरा बांधावया शरा वर्षात. आणि रामचंद्र सांगतायत, जी सगळी वानरं आपल्या बरोबर होती ती इंद्रजितानं अतर्क्य गतीनं त्यांना पाडलेला आहे. त्याच्या बाणामध्ये ब्रह्मास्त्रामध्ये अडकवलेला आहे. मुख्य धुरा म्हणजे आपण दोघच त्याला उभे दिसतोय. त्यामुळे आपल्यावरही असेच बाण येतात.
कुठून येतात दिसणार नाही, आतंकी गतीने येतील आणि आपल्याला सुद्धा पाडण्याचा अडकवण्याचा विचार त्या इंद्रजिताचा आहे. भगवंत बोलतात आम्हा उभे असता दोन्ही इंद्रजित विंदिला विकट बाणी ते निवारावया धरणी शरबंधनी पहुडावे. आणि आपण दोघं जर उभे असलो आहेतच ते इंद्रजित पाहिल आणि आपल्याला पाडण्यासाठी आपल्याला अडकवण्यासाठी इंद्रजित दुर्धर अशा प्रकारचे बाण ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या आड बाजूला उभा राहून ती बाण सोडील. आपण त्या बाणाचं निवारण करायचं नाही. ताकद आहे पण करायचं नाही. बाण आले की गपचिप त्या असणाऱ्या शरबंधनाला अडकायचं, जमिनीवरती पडायचं असं रामचंद्र सांगतात. मागासा हिले शिववरदान तैसेची सहावे ब्रह्मवरदान मिथ्याकरिता ब्रह्मवचन दोष दारुण सौमित्रा. आणि रामचंद्र सांगू लागले लक्ष्मणा पाठीमाग सुद्धा आपण महादेवाचे वरदान प्रतिपालन केलंय. पाठीमाग सुद्धा नागपाशामध्ये आपण अडकलेलो होतो, तेव्हा आपल्याला काही झालं का? काहीच झालं नाही, आपल्याला काहीच होत नाही. महादेवाचं वरदानाचं पालन जसं पाठीमाग केलं तसंच आता ब्रह्मदेवाच्या वरदानाचं पालन करायचंय आणि त्या वरदानासाठी आपल्याला जमिनीवरती चेतन पडायचंय, त्या बाणामध्ये अडकायचंय असं रामचंद्र बोलतात. मिथ्याकरिता नये ब्रह्मवचन दोष ब्रह्म हत्ते समान या लागी ब्रह्मवरदान स्वयं आपण पाळावे. आणि ब्रह्मदेवाचं वरदान आपल्याला खोटं करायचं नाही, कारण ब्रह्मदेवाचं जर वरदान खोटं केलं तर ब्रह्महत्या आपल्याला घडते. ब्रह्महत्यासारखा दोष आपल्या मस्तकावरती लागेल. त्याच्यामुळं ह्या ब्रह्मदेवाचं वरदान ते आपल्याला परिपालन करायचंय, त्याचं पालन करायचंय असं रामचंद्र सांगतात. अवमानिता ब्राह्मणासी क्षोभ उपजेला भगवंतासी मिथ्याकरिता ब्रह्मवरदासी परमदोषी होईजे. ब्राह्मणांचा अवमान केला, अपमान केला, त्यांचे बाण तोडणं किंवा त्यांचं वरदान तोडणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. आणि ब्राह्मणाचा अपमान जर झाला तर भगवंताला राग येणार आहे. आणि भगवंताला जर राग आला तर काय होत आहे? भगवंत झाले या पाठीमोरा नसतेच विघ्ने येती घरा. म्हणून भगवंता जर आपल्यावरती रागवले तर दोष आपल्या माथ्यावरती बसेल असं लक्ष्मणजीला भगवंतच सांगू लागले. समूळ मुळीचे लक्षण आम्हा दोघांची नाही मरण सहाता ब्रह्मशरबंधन संदेह कोण सौमित्रा. आणि रामचंद्राने दुसरा तर्क दिला. म्हणले पहिला तर्क आहे ह्यांचं असणारे बाण सहन करू. पुन्हा रामचंद्र सांगू लागले लक्ष्मणजी मुळापासून विचार कर, आपल्याला मरण आहे का? आपल्याला मरणच नाही. आपण कसे आहे? अवतारिक आहोत. आपण स्वतःच्या इच्छेने आलेलो आहोत म्हणून आपल्याला मरण नाही. मग मरण कोणाला आहे? जे जे आकारात आले ते नाशाते पावले. आपण अवतरित झालेलो आहोत म्हणून आपल्याला मुळापासून मरणच नाही. मग ह्या ब्रह्मदेवाच्या वरदानाचं प्रतिपालन करायला काय अडचण आहे? भगवंत बोलतात ऐकता श्रीरामाचे वचन शरबंदी पौडे लक्ष्मण त्याचे सवे रघुनंदन शरबंदी जाना पौडला. आणि रामचंद्राचं बोलणं ऐकल्याबरोबर लक्ष्मणजीला योग्य वाटलं, पटलं. आणि जे काही इंद्रजितानं बाण सोडले त्या बाणामध्ये खोटं खोटं अडकून घेतलं. रामचंद्र जमिनीवर पडल्याबरोबर लक्ष्मण सुद्धा त्या असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या वरदानाला मान देऊन जमिनीवर पडले. सव्य हस्ते धनुष्यबाण दोघे देखोनी विसंज्ञा इंद्रजित हरिकला संपूर्ण बेडी निशाणा त्राहिटिले. आणि डाव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये धनुष्यबाण आहे भगवंताच्या. आणि धनुष्यबाण घेऊन अचेतन पडलेले राम आणि लक्ष्मणाला पाहिलं जमिनीवरती. इंद्रजिताला आनंद वाटला. जे कामासाठी आपण आलेलो होतो ते काम परिपूर्ण झालं. त्याला वाटलं शरबंधनामध्ये पडले, अडकले असं वाटलं आणि आनंदानं गावाकर निघाला. करोनिया वाजंत्र्याचा गजर पुढे नाचती निशाचर रणी जिंतिले राम सौमित्र सांगे समग्र लंकेशा. वाजंत्र्याचा गजर केला आनंद उत्साह इंद्रजितानं साजरा केला. घरला गेला लंकेमध्ये
आणि राजा रावणाला सांगू लागला राम लक्ष्मणासहित सगळे वानर शरबंधनामध्ये अडकवले. शरबंदेसी बांधणी वैरी इंद्रजिता प्रवेशता नगरी बाट गर्जती कैवारी निशाचारी स्तुतिवाद. शरबंधनामध्ये तुमचे वैरी रावणाला सांगू लागला तुमचे जे वैरी होते राम लक्ष्मण ते शरबंधनामध्ये अडकवले आणि गावाकडे गेला, नगरामध्ये प्रवेश केला. सगळे त्या ठिकाणी आनंद उत्साह साजरा करू लागले. काय ब्राह्मण भाट होते ते इंद्रजिताची स्तुती करू लागले. शरबंदी राम सौमित्र बांधिले वानरा समग्र इंद्रजित हर्षे निर्भयरा सांगे सत्वरा लंकेशा. शरबंधनामध्ये राम आणि सौमित्र रामचंद्र आणि लक्ष्मणाला शरबंधनामध्ये अडकवलं. इंद्रजिताला आनंद वाटला आणि आनंद वाटून इंद्रजित आला लंकेमध्ये आणि राजा रावणाला सांगू लागला शरबंदी बांधिता जाना वीर्य धैर्य शौर्य क्षीण मुख्य करुणी राम लक्ष्मण अंगवाना न करवे. आणि इंद्रजित सांगू लागला राजा रावणाला म्हणले ऐका रणांगणामध्ये गेलो शरबंधनामध्ये बाण सोडले अतर्क्य त्या बाणाचं निवारण करण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. धैर्य वीर्य शक्ती सामर्थ्य सगळं हरवून घेतलं, क्षीण शक्ती केला, मग शरबंधनामध्ये त्यांना पाडलं असं इंद्रजित सांगू लागला. शरबंधाचे लक्षण लागताची सूर्यकिरण अवघियाचे जातील प्राण कोणासी कोणा सोडविला. इंद्रजित सांगू लागला सूर्यास्त झाला होता तेव्हा शरबंधनामध्ये अडकवले होते. आता सूर्य उगवल्यानंतर ना सूर्याची किरण जर ह्या वानरावरती राम लक्ष्मणावरती पडली तर सगळी मरते ती. मग कोण कुणाला वाचवणार आहे? सूर्य उगवण्यापर्यंत फक्त आपण वाट बघायची मरणाची. एकदा सूर्य उगवला ही सगळी मरणार आहे ती, कोण कुणाला वाचविला असं इंद्रजित बोलू लागला. श्रीराम कटकी शरपंजर शरबंदी बांधिले वानर इंद्रजित विजयी महावीर वर्ष निर्भरा लंकेशा. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी हर्ष निर्भर लंकेश असू द्या पण हर्ष तिथं त्याचा अर्थ तसा लागतोय. आणि मग अशा पद्धतीने रामचंद्राच्या कटकामध्ये रामचंद्राच्या सैन्यामध्ये सगळ्याला शरबंधनामध्ये अडकवलं आणि इंद्रजित गेला लंकेमध्ये आला. आल्याबरोबर गर्जना करून आला होता महाराज माझी या युद्धाची गुप्त गती जाणू न शके अमरपती तुम्ही दोघे. आठवण गेला शरबंधनातलीच वय पण आठवण गेलं. आणि अशा पद्धतीने मी जर गुप्त गतीने युद्ध करू लागलो तर माझ्या युद्धाची गुप्त गती इंद्रदेवाला सुद्धा कळत नाही आणि तुम्ही दोघं या ठिकाणी मरणाला आले अशी गर्जना करत करत घरला आला. आनंद राजा रावणाला वाटला, इंद्रजिताला वाटला. ऐका एका जनार्दना शरण मिथ्या शरबंदी राम लक्ष्मण स्वयंपडोनी आपण ब्रह्मवरदान प्रतिपाळिती. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत मिथ्या शरबंधन आहे. शरबंधन उगा अडकवून घेतलंय. भावार्थ याचा मुख्य अर्थ म्हणजे ब्रह्मदेवाच्या वरदानाचं परिपालन करायचंय म्हणून अडकले, नाहीतर कोणत्याच बाणामध्ये ताकद नाही राम आणि लक्ष्मणाला अडकवण्याची. त्या बाणाला जे वरदान होतं त्या वरदानाचं परिपालन करण्यासाठी राम लक्ष्मणांनी अडकवून घेतलं. आता त्याही कथेचं अनुसंधान कसं सुटतात ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एका टीकाया राम लक्ष्मण शरबंधनम नाम द्वात्रिशतम अध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं कुंडली कवचारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ